आलेखामध्ये वेगवेगळे हे आहेत प्रकार आहेत. एक सारणी आलेख आहे जो की तुम्हाला सारणी म्हणजे टॅब्युलर फॉर्म मध्ये दिला जातो जो की टेबल असेल किंवा पॅराग्राफमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाते आणि त्याच्यावरून प्रश्नांचे उत्तर देते. त्यानंतर स्तंभालेख, जोड स्तंभालेख किंवा साधा स्तंभालेख असेल. त्यानंतर आणखी आहे तो म्हणजे विभाजित स्तंभालेख आणि वर्तुळाकार वर्तुळामध्ये जी माहिती दिली जाते त्याच्यावरून सोडवण्यासाठीचा एक स्तंभलेख आहे तो म्हणजे वर्तुळालेख. असे 3-4 प्रकारचे आलेख आहेत ते आज आपण बघतोय. बघा सारणी पहिला आहे सारणी आलेख किंवा सारणी असेल त्या सारणीमध्ये काय माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. बघा ही आहे सारणी आहे. ह्याच्यामध्ये क्वेश्चन काय दिलं बघा. पहिला आहे ए शहराच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के त्या शहरातील प्रौढ आहेत. ए शहरामध्ये काय इन्फॉर्मेशन काय काय शहरं दिलेत आपल्याला ए बी सी आणि त्याच्यामध्ये माहिती दिली त्याच्यामधील मुलांची संख्या, प्रौढांची संख्या, वयस्कर लोकांची संख्या आणि त्याची असणारी एकूण दिलेली आहे आणि त्याच्या खालीच एकूण मुलं, एकूण प्रौढ, एकूण वयस्कर आणि एकूण संख्या ही सुद्धा माहिती दिलेली आहे. तर काय विचारलं प्रश्न ए शहरात एकूण लोकसंख्येच्या किती टक्के त्या शहरातील प्रौढ आहेत. 75 आहेत. ए शहरामध्ये प्रौढ आहेत 375 आणि एकूण संख्येच्या किती टक्के 375 किती पैकी एकूण किती आहे 600 पैकी 375 काय आहेत तर प्रौढ आहेत. तर पर्सेंटेज कसे काढतो 375 आहे 600 पैकी गुणुले 100 ही काय येणार आहे त्याची एकूण पर्सेंटेज. हे काय येणार आहे उत्तराचं 375 भागिले 6 म्हणजेच काय असणार आहे तर 62.5%. पर्याय क्रमांक 4 म्हणजे प्रौढांची संख्या किती असणार आहे 62.5. दुसरा आहे बी शहरातील वयस्कर व्यक्ती व मुले यांचे गुणोत्तर किती. बी शहरातील वयस्कर व्यक्ती किती आहेत 175 आणि मुलं किती आहेत 125. वयस्कर व्यक्तींचे हे काय येणार वयस्कर व्यक्ती यांचे गुणोत्तर कोणाचे सांगितले मुलांचे 175 भागिले 125. ह्या दोन्हीला 25 ने भाग जातो 25 × 175 आणि 25 × 125 म्हणजे वयस्कर व्यक्ती आणि मुलं यांचं गुणोत्तर काय येणार आहे 7:5. येणारा पर्याय क्रमांक 2 यांचं गुणोत्तर येणार आहे 7:5. बघा त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तिन्ही शहरांच्या एकूण लोकसंख्येच्या शेकडा किती मुले आहेत. तिन्ही शहरांची एकूण लोकसंख्या किती आहे 2000 आणि मुलांची लोकसंख्या आहे 430. तिन्ही शहरांच्या एकूण लोकसंख्या आहे 2000 दिलेली आहे एकूण लोकसंख्या आणि मुलं विचारते एकूण मुलं किती आहेत तर 430 त्याचा शेकडा विचारला हे काय येणार आहे गुणुले 100. बघा हे 2 शून्य हे 2 शून्य जाणार आहे हा शून्य आणि हा शून्य कट होणार आहे म्हणजे 43 भागिले 2 हे किती येणार आहे 21.5%. तिन्ही शहरांच्या एकूण लोकसंख्येच्या मुलं किती आहेत तर 21.5% मुलं आहेत. त्यानंतर सी शहरातील एकूण प्रौढ व्यक्ती व एकूण मुले यांच्यातील फरक किती. सी शहरामध्ये एकूण मुलं किती आहेत 220 आणि प्रौढ व्यक्ती किती आहेत 480. यांच्यातील काय विचारलंय फरक. यांच्यातील फरक किती येणार आहे बघा 260. उत्तर आपलं 260 नाहीये काय सांगितले 3 शहरांची लोकसंख्या वयानुसार हजारात दाखवली आहे. ह्या ज्या संख्या दिली ते 85 म्हणजे 85,000 आहे 375 म्हणजे 375,000 आहे. म्हणजे आता एकूण मुलं किती आहेत 220,000 असणार आहेत आणि प्रौढ व्यक्ती सुद्धा किती असणार आहे 480,000. ही दिलेली संख्या काय आहे हजारांमध्ये. उत्तर किती येणार आहे 260,000 म्हणजे उत्तर तुमचं असणार आहे 40 कारण 260 आलं की डायरेक्ट आपण लिहिणार आहे पर्याय नंबर 3 260.
तर ही माहिती काय आहे, दिलेलं जो सारणी आहे ती कशामध्ये दिलेली आहे, हजारांमध्ये. त्यामुळे उत्तर येणार आहे 260,000, पर्याय क्रमांक 4. बघा आता पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहरातील प्रौढांचे शेकडा प्रमाण सर्वात जास्त आहे? शेकडा प्रमाण काढण्यासाठी काय करावं लागेल, प्रत्येक ह्याच्यामधलं काढावं लागेल. ए मध्ये काय किती आहेत प्रौढ, 375. किती पैकी आहेत हे, 600 पैकी 375 गुणुले 100. हे किती येणार आहेत, आपण काढले 62.5 होते. ए मधले प्रौढ व्यक्ती किती होते, 62.5. ए शहरातले आले 62.5. तसं बी शहरातले किती येणार आहेत प्रौढ, 260 भागिले 560 गुणुले 100. हे उत्तर येणार आहे बघा 46.42. ठीक आहे. त्यानंतर सी शहरामध्ये एकूण प्रौढ किती आहे, सी मध्ये 480. किती पैकी आहेत हे, 840 पैकी गुणुले हे काय असणार आहे, 100. हे काय येणार आहे, 57.14. हे उत्तर येणार 57.14. बघा 62.5, 43.42 आणि 57.14. विचारलाय काय प्रश्न, कोणत्या शहरातील प्रौढांचे शेकडा प्रमाण सर्वात जास्त आहे? कुणाचे असणार आहे, तर ए शहरांमधील प्रौढांचे प्रमाण सर्वात जास्त असणार आहे. ते किती आहे, 62.5. त्यानंतर बघा सी शहराच्या एकूण लोकसंख्येचे, सी शहराची एकूण लोकसंख्या किती आहे, 840. त्याचे बी शहरातील एकूण लोकसंख्येशी, बी शहरातील लोकसंख्या आहे, एकूण लोकसंख्या आहे 560. याचे गुणोत्तर किती, हा प्रश्न विचारला. लोकेशन भाग जातो 28. 28 2 56, 28 3 84. गुणोत्तर काय येणार आहे, 3:2. हा झाला एक सारणी आली. त्यानंतर पुढचा आहे बघा स्तंभालेख किंवा हा जोड स्तंभालेख आहे. त्याच्यामध्ये माहिती काय दिली, खालील आलेखात फोंडाघाट गावातील 2014 व 15 या 2 सालातील वर्षभरात पडलेला पाऊस दाखवला आहे. त्यावरून आलेखाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तर द्या. ह्याच्यामध्ये बघा जे काही प्लेन व्हाईट आहे तो स्तंभालेख आहे 2014 साली पडलेला पाऊस, आणि ज्याच्यामध्ये जे की रेखित केलेलं आहे किंवा रेषा आहेत त्याच्यामध्ये तो स्तंभालेख आहे 2015 साली पडलेला पाऊस. काय प्रश्न विचारले त्या आलेखावरून आपल्याला प्रश्न सोडवायचे. 2015 साली जून ते ऑक्टोबर या 5 महिन्यात पावसाची एकूण नोंद किती? 2015 साली जून ते ऑक्टोबर या महिन्यात पडलेल्या पावसाची काय करायचे, नोंद करायचे. तर जून महिन्यात किती पाऊस पडलाय, 70 सेंटीमीटर आहे. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये किती पडलेला आहे, 40 सेंटीमीटर. त्यानंतर ऑगस्ट मध्ये किती आहे, 80. 75 75 नाही 75 येईल मग. 75 येईल मग.
80 येईल मॅडम. बाकी ते ह्या सर्वांची बेरीज आहे 70, 40, 80 आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही मध्ये किती आहेत 30-30. तर ह्या सर्वांची बेरीज म्हणजे काय येणार आहे 2015 साली जून आणि ऑक्टोबर या महिन्यात पडलेल्या पावसाचे एकूण नोंद म्हणजे त्या सर्वांचे काय आहे बेरीज किती येणार आहे 250 सेंटीमीटर. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सन 2015 साली व 2014 सालापेक्षा शेकडा किती कमी पाऊस पडला. बघा 2015 साली किती पडला हे आपण बघितलं किती होतं तर 250 सेंटीमीटर. तसं 2014 साली किती पडला हे सुद्धा काय करायचं आपल्याला बघायचं. 2014 साली बघा किती आहे 60, 110, त्यानंतर हा किती आहे 45, नंतर 60 आणि 25. तीनशे. 2014 साली किती आहे 300 सेंटीमीटर पाऊस आहे. तर या दोघांमधलं काय विचारले किती टक्के कमी पाऊस पडला. शेकडा किती प्रमाणात किती पाऊस कमी पडला शेकडा विचारले. ह्या दोघांमधला फरक किती येणार आहे 50. किती कमी पडला म्हणजे काय करणार आहे 50 भागिले 300 गुणुले 100 म्हणजेच हे काय येणार आहे 100 भागिले 6. 100 भागिले 6 म्हणजे किती येणार आहे तर 16.23%. किती पाऊस कमी पडला तर 16.23% पाऊस कमी पडला. बघा त्यानंतर प्रश्न आहे 2 वर्षातील कोणत्या महिन्यात सरासरी पाऊस 2 वर्षातील कोणत्या महिन्यात सरासरी पाऊस सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त पाऊस कोणता हे बघायचं. काय करायचं त्यावेळी दोन्ही जे आहे 2014 आणि 2015 ह्या दोघांची बेरीज करायची आणि सरासरी काढायची. मग पहिल्या याच्यामध्ये किती आहे 60 आणि 70 यांची बेरीज किती येणार आहे 130. सरासरी काय येणार आहे याची मग 130 ची 65. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये किती आहे 110 आणि 40 150 ह्याची सरासरी येणार आहे 75. त्यानंतर 40 आणि 80 120 ह्याची सरासरी येणार आहे 60. त्यानंतर आहे 60 आणि 30 90 म्हणजे याची सरासरी येणार आहे 45 आणि शेवटची सरासरी तर ह्याच्यापेक्षाही कमी येणार आहे. म्हणजे सरासरी सर्वात जास्त कोणता आहे 2 नंबर कोणता आहे तर जुलै महिन्यामध्ये सरासरी जास्त पाऊस पडलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न काय आहे सन 2014 सालातील 5 महिन्यातील सरासरी पाऊस किती. आपण 2014 मध्येच पाऊस किती केले कॅल्क्युलेशन मगाशी 300 सेंटीमीटर पाऊस आहे. 5 महिन्याच विचारलंय म्हणजेच काय येणार 300 भागिले 5. तर सरासरी किती पाऊस पडलेला आहे 2014 साली 5 महिन्यांमध्ये 60 सेंटीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे 2014 व 15 सालातील ऑगस्ट महिन्यातील पावसाचे प्रमाण किती. 2014 आणि 15 ऑगस्ट मध्ये बघा पहिल्या 2014 मध्ये किती आहे 45 आणि 2015 मध्ये आहे 80. तर ह्याचं काय करायचंय गुणोत्तर काढायचे.
याचं गुणोत्तर किती येणार आहे? 9:16 हे काय येणार आहे याचं गुणोत्तर. 4 नंबर पर्याय 9:16. पुढचा प्रश्न आहे 2014 सालातील पाऊस हा 2015 सालातील पावसाच्या किती पट आहे? 2014 सालातील पाऊस किती आहे? 300 आणि 2015 सालातील पाऊस किती आहे? 250 सेंटीमीटर. किती पट आहे काढायचं? हे किती येणार आहे गुणोत्तर? किती आहे तर 6/5 पट आहे. 2014 सालातील पाऊस 2015 पेक्षा किती आहे? 6/5 पट. त्यानंतर पुढचा आहे बघा विभाजित स्तंभालेख किंवा जोड स्तंभालेखाचा दुसरा प्रकार. ह्याच्यामध्ये काय असतं तर एका स्तंभ मग पहिला आपण जो अगोदर बघितला या स्तंभालेखामध्ये काय होतं? या स्तंभालेखामध्ये काय होतं? 2 वेगवेगळे स्तंभ होते. तसंच जो आत्ता आहे याच्यामध्ये काय असणार आहे? एका स्तंभालेखामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला दिलेली असेल. त्याच्यावरून काय करायचंय? ह्याला काय या स्तंभालेखाला एकतर विभाजित स्तंभालेख म्हणतो किंवा जोड स्तंभालेख. काय प्रश्न दिलेत बघा याच्यामध्ये? 2003 साली किती टक्के विद्यार्थी बीकॉम उत्तीर्ण झाले? काय काय दिलेत? एका स्तंभालेखामध्ये माहिती दिले अनुत्तीर्ण विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये, द्वितीय श्रेणीमध्ये आणि तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या दिली. हे सगळे विद्यार्थी काय बीकॉम असणार. बीकॉमला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा हा काय आहे? आलेख आहे. 2003, 2004 आणि 2005 या सालांमधला निकाल आहे. ठीक आहे. 2003 साली किती विद्यार्थी बीकॉम उत्तीर्ण झाले? बघा बीकॉम 2003 मध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? तर 125. 2003 मधली एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे 125. त्याच्यामधले किती विचारले? उत्तीर्ण विद्यार्थी विचारलेत. अनुत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत त्याच्यामध्ये? अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत 25. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कॉलम सगळ्यात वरती आहे. किती आहेत? 25. अनुत्तीर्ण आहेत 25. तर उत्तीर्ण विद्यार्थी किती असणार आहेत? 125 पैकी 25 वजा केल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थी किती असणार आहेत? 100. तर विचारले काय तर किती टक्के विद्यार्थी विचारले? बघा 125 पैकी 100 विद्यार्थी काय आहेत? उत्तीर्ण आहेत. तर किती टक्के हा प्रश्न विचारलेला आहे. गुणवले काय येणार आहे? 100. किती येणार आहेत हे? 80% विद्यार्थी काय असणार आहेत? बीकॉम उत्तीर्ण असणार आहेत. नंतर बघा दुसरा प्रश्न काय दिलाय? सन 2004 साली किती विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले? 2004 साली किती विद्यार्थी होते एकूण? एकूण विद्यार्थी होते 150 आहेत. 2004 सालचे एकूण विद्यार्थी आहेत 150. त्याच्यामध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणारे विद्यार्थी किती आहेत? 25. तर विचारलं काय प्रथम श्रेणीमध्ये किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत? 150 पैकी किती आहेत? 25 विद्यार्थी आहेत. 150 पैकी 25 विद्यार्थी तर किती टक्के आहेत असं विचारलं. पण हे काय आले? 100 भागिले 6. 100 भागिले 6 म्हणजेच काय असतो? 16.203%. तर किती टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आहेत? 16.203% विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आहेत.
बघा पुढचा प्रश्न काय आहे. 2005 ची त्या महाविद्यालयाची बीकॉम ची विद्यार्थी संख्या ही 2004च्या विद्यार्थी संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे. 2005 ची विद्यार्थी संख्या किती आहे. 2005 ची विद्यार्थी संख्या आहे 200 आणि 2004 ची विद्यार्थी संख्या किती आहे. 2004 ची आहे 150. तर ह्या दोघांमधला फरक किती आहे. 50 विद्यार्थ्यांचा. शेकडा कितीने जास्त आहे असे विचारले. काय येणार आहे 50 भागिले 150 गुणिले 100. हे काय येणार आहे 100 भागिले 3 म्हणजेच काय 33.1/3. एवढे विद्यार्थी काय आहेत तर 2004 पेक्षा 2005 मध्ये जास्त आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सन 2005 साली शेकडा किती विद्यार्थी बीकॉम अनुत्तीर्ण 2005 साली अनुत्तीर्ण किती विद्यार्थी आहेत. 2005 साली एकूण विद्यार्थी किती आहेत. 2005 साली एकूण आहेत 200 विद्यार्थी. त्याच्यामध्ये किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे याच्यामध्ये 25. 60. अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत 25. 175 175 आणि 200 यांच्या दरम्यान अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे. अनुत्तीर्ण आहेत 25. बघा 25 किती 200 पैकी किती अनुत्तीर्ण आहेत 25. तर शेकडा किती हे काय येणार तर 12.5% विद्यार्थी काय झालेले आहेत 2005 मध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. त्या महाविद्यालयाच्या 3 वर्षात एकत्रितरित्या किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे या ठिकाणी काय करायचं बघा. एकूण विद्यार्थी संख्या किती असणार. पहिल्या याच्या आहे 125. 2003 ची विद्यार्थी संख्या आहे 125. 2004 ची विद्यार्थी संख्या आहे 150 आणि 2005 ची विद्यार्थी संख्या आहे 200. ही एकूण विद्यार्थी संख्या किती असणार आहे 475. तसंच एकूण उत्तीर्ण विद्यार्थी संख्या म्हणजे काय प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणारे विद्यार्थी. मग 2003 मध्ये किती आहेत 100 आहेत. 2003 मध्ये 100 विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. त्यानंतर 2004 मध्ये किती आहेत 120 आणि 2005 मध्ये किती आहेत तर 75 विद्यार्थी काय आहेत उत्तीर्ण आहेत. बघा एकूण उत्तीर्ण विद्यार्थी 395 आहेत. किती पैकी तर 475 पैकी. तर त्याचे काय करायचे पर्सेंटेज काय करतो 395 75 गुणिले 100. तुमचं काय येणार आहे याच्यामध्ये जे काय असेल ते फायनल उत्तर येणार आहे. येणार आहे 83.15 किंवा दुसरा असेल 83.310%.
मग पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी विद्यालयाचा सर्वात चांगला लागलेला आहे? म्हणजे काय तर प्रत्येक काय करावं लागेल, कितीपैकी विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, ज्याचं पर्सेंटेज जास्त असेल त्या सालचा काय असणार आहे, निकाल चांगला असणार आहे. बघा 2003 साली किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेत? 100 विद्यार्थी. कितीपैकी? 125 विद्यार्थ्यांपैकी. म्हणजे ह्यांचा निकाल किती आहे? 80% विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. 2004 मध्ये काय आत्ताच बघितलं आपण, 120 विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. कितीपैकी? 150 पैकी. हे सुद्धा 80% विद्यार्थी काय उत्तीर्ण आहेत. त्यानंतर 2005 साली किती? 175 विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. कितीपैकी? 200 पैकी. यांचा निकाल किती आहे? 87.5%. म्हणजे सर्वात जास्त निकाल कोणत्या वर्षीचा आहे तर 2005 साली. या वर्षाचा निकाल काय आहे? सर्वात चांगला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा बघा, पुढचा आलेख आहे वर्तुळालेख. म्हणजे जी माहिती जी असेल ती कशामध्ये? वर्तुळामध्ये विभागून दिली जाते आणि त्याच्यावरून काय केले जातात? प्रश्न विचारलेले असतात. पहिल्यांदा एक गोष्ट माहिती पाहिजे की तुम्हाला काय काय माहिती दिली ह्याच्यामध्ये. घर बांधणीस वेगवेगळ्या बाबींसाठी आलेला खर्च दिलाय आणि त्या बाबींसाठीचा एकूण खर्च दिलाय 6,30,000 रुपये. आणि त्याच्यावरून काय करायचं? प्रश्न सोडवायचे. आता वर्तुळामध्ये काय केलेलं आहे? विभाजन केलं म्हणजे त्यांनी 63 डिग्री, 72 डिग्री, 45 डिग्री आणि 160 डिग्री हे त्याचं काय विभाजन आहे. एकूण वर्तुळाचं माप किती असतं? एकूण माप, वर्तुळाचे एकूण माप किती असते तर 360 अंश किंवा 360 डिग्री. आणि त्याच्यामध्ये हे काय केलेलं आहे? 360 मध्ये हे पूर्ण विभाजन केलेलं आहे. तर बघा ह्याच्यामध्ये एक घटक आहे लाकूड. लाकूड या घटकाचं आपल्याला काय दिलेलं आहे? त्यांनी मेजरमेंट दिलेलं नाही. तर ते कसं काढता येईल? तर काय करावं लागेल? बाकीचे जे दिलेले आहेत, मजुरी दिली आहे 108, त्यानंतर विटा दिलेल्या आहेत 63 डिग्री, सिमेंट आहे 72, स्टील आहे 45, ह्या सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. ही काय आली? 288. आणि हे काय करावं लागेल? 360 मधून 288 वजा करावं लागेल. आणि राहिलेला भाग काय असणार आहे? हे लाकूडचे काय असणार आहे? तुमचं अंश असणार आहे. म्हणजे किती डिग्री मेजरमेंट लाकडासाठीच आहे? किती असणार आहे तर 72 अंश कशासाठी असणार आहे? लाकूड या घटकासाठी असणार आहे. ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये काय काय प्रश्न आहे? घर बांधकामात मजुरीचा एकूण किती खर्च आलेला आहे? घर बांधकामात किती आहे? घर बांधकामामध्ये मजुरीचा खर्च विचारलाय. मजुरीचा किती दिला आहे? 108 अंश. हे किती पैकी आहे? 360 पैकी. 360 पैकी किती 360 पैकी किती खर्च आहे? 108 अंश मजुरीचा खर्च आहे. तर एकूण आपल्याला बांधकामाचा खर्च दिलाय त्यांनी 6,30,000. तर त्याच्यामध्ये मजुरीचा खर्च किती असेल हा प्रश्न आहे. काय करावं लागेल? 6,30,000 भागिले 360 गुणिले 108. ह्याच्यामध्ये काय येईल तर एकूण मजुरीचा खर्च येईल. किंवा काय करता येईल? 108 किती पैकी आहे? 360 पैकी गुणिले 6,30,000. ह्या दोन्ही पद्धतीनं काय करू शकता? काढू शकता. काय येणार ह्याचं कॅल्क्युलेशन?
1,89,000 रुपये काय येणार आहे मजुरीचा खर्च. 1,89,000 मजुरीचा खर्च येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे बघा, विटांसाठी चा खर्च स्टीलच्या खर्चापेक्षा कितीने जास्त आहे. विटांसाठी किती खर्च आहे 63, किती पैकी 360 पैकी हा किती येणार आहे, विटांसाठीचा खर्च किती येणार आहे. 1,10,250 हा खर्च येणार आहे विटांसाठी. तसं स्टीलचा खर्च किती येणार आहे. या पद्धतीने स्टीलचा खर्च काढायचा आणि दोघांमधली वजाबाकी काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे. लक्षात आला. हा विटांचा खर्च आणि स्टीलचा खर्च काढायचा आणि दोघांची वजाबाकी करायची. बघा ह्या एका पद्धतीने काढू शकता किंवा आणखी दुसरी पद्धत म्हणजे काय तर विटांसाठीचा खर्च स्टीलपेक्षा कितीने जास्त आहे. विटा किती आहेत 63 आहेत आणि स्टील किती आहे 45 आहे. ह्या दोघांमधला फरक किती आहे, ह्या दोघांमधला फरक आहे 18. बघा विटांना स्टीलपेक्षा किती खर्च येणार तर 18 जास्त. 18 जास्त म्हणजेच काय करावं लागेल, किती 18 किती पैकी आहे 360 पैकी गुणुले 6,30,000. ठीक आहे. हा जरी केलं तरी काय येणार आहे तुमचं उत्तर, दोघांचं उत्तर काय येतं सारखंच येतं. ही पद्धत काय आहे फक्त ही वेगळी आहे, ती लेंदी आहे प्रोसेस, ही काय आहे सोपी आहे. त्यानंतर बघा लाकूड खर्च दर्शवणाऱ्या वर्तुळपातळीचं केंद्रीय कोन किती. हे आपण काढलं सुरुवातीलाच. केंद्रीय कोन किती होता 72. हे दिलेले सर्व आहे त्यांची बेरीज करायची आणि 360 मधून वजा केल्यानंतर काय येणार आहे लाकूड यासाठी लागणारा वर्तुळपातळीचा केंद्रीय कोन 72°. त्यानंतर लाकूड खर्च व स्टील खर्च यांचे गुणोत्तर किती. लाकूड खर्च किती होता 72 आणि स्टीलचा किती होता 45°. तर ह्या दोघांचं काय करायचंय गुणोत्तर. हे काय येणार आहे 8:5 हे याचं गुणोत्तर असणार. पर्याय नंबर 3. बघा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विटा आणि स्टीलचा एकूण खर्च कोणत्या खर्चा समान आहे. विटा आणि स्टील, विटाचा किती आहे 63 आणि स्टीलचा किती आहे 45. या दोघांचा खर्च किती येणार आहे 108°. तर तो कोणत्या खर्च समान आहे तर 108 खर्च कोणाचा आहे मजुरीचा. तर हा येणार आहे मजुरी खर्चासोबत. ठीक आहे. हे आहेत 3-4 प्रकारचे आलेख बघितले. त्यानंतर आपण बघणार आहोत अंकगणितीय श्रेणी.
अंकगणितीय श्रेणीमध्ये तुम्हाला अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय, एखादी श्रेणी किंवा एखादा सिक्वेन्स दिलेला असतो. समजा हा सिक्वेन्स आहे 2 4 6 8 10 या पद्धतीचा सिक्वेन्स आहे. याला अंकगणितीय श्रेणी कधी म्हणायचं, ज्यावेळी दिलेल्या सिक्वेन्स मधला फरक हा प्रत्येक टर्म मधला फरक हा काय असतो, सारखा. इथं प्रत्येक टर्म मधला फरक काय आहे, 2 आहे. हा जेव्हा फरक सारखा असतो त्यावेळी त्याला त्या श्रेणीला किंवा काय म्हणतो आपण, अंकगणितीय श्रेणी. तुम्हाला असा दिला असेल 3 5 7 त्यानंतर 11 13 ही अंकगणितीय श्रेणी होऊ शकत नाही, कारण इथं 2चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे आणि इथं 4चा फरक आहे, इथं परत 2चा फरक आहे. तर ही अंकगणितीय श्रेणी होऊ शकत नाही, कारण अंकगणितीय श्रेणीमध्ये प्रत्येक 2 टर्म मधला फरक किती पाहिजे, समान पाहिजे. डिफरन्स काय पाहिजे, सारखा पाहिजे. तर ती श्रेणी काय असते, अंकगणितीय श्रेणी. बघा दिलेले असणार समसंख्या सर्व, विषम संख्या सर्व ह्या सगळे काय आहेत एक्झाम्पल अंकगणितीय श्रेणीचे. त्याच्यामध्ये काय काय असतं अंकगणित श्रेणीमध्ये, पहिले पद किंवा जे पद असतात त्याला T1 T2 T3 T4 ह्या पद्धतीने काय करत असतो आपण, श्रेणी लिहित असतो. अंकगणितीय श्रेणी किंवा अंकगणितीय श्रेणी लिहित असतो. त्याच्यामध्ये डिफरन्स काय पाहिजे, सारखा. प्रत्येक 2 टर्म मधला डिफरन्स सारखा. आणि आपण ह्याच्यामधलं काय करू शकतो, एखादं पद काढू शकतो. समजा तुम्हाला एक श्रेणी दिली आहे 2 4 6 8 अशा पद्धतीने काय आहेत, श्रेणी दिलेल्या आहेत. त्याच्यामधलं तुम्हाला 10वं पद काढायचं आहे T10. हे T1 T2 T3 T4 आहे आणि काढायचं T10 हे काढा असं सांगितलं तरी आपण काय करू शकतो, सूत्राच्या मदतीने काढू शकतो. सूत्र आहे Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणुले D. ह्याच्यामध्ये A म्हणजे आहे श्रेणीमध्ये दिलेलं पहिलं पद, n म्हणजे जे आपल्याला शोधायचं आहे ते पद आणि D म्हणजे त्या श्रेणीमधल्या टर्म मध्ये असणारा फरक. बघा एखादी श्रेणी असेल, ही दिलेली अंकगणितीय श्रेणी आहे आणि ह्याच्यामधलं 10वं पद काढायचंय आपल्याला. काय काढायचं, 10वं पद T10 काढायचं असेल तर आपण कशा पद्धतीने काढू शकतो, बघा सूत्र आहे T10 बरोबर पहिलं पद कोणतं आहे, A म्हणजे 4 अधिक n वजा 1, n म्हणजेच किती दिलेला आहे 10, 10 वजा 1 आणि D म्हणजे ह्या दोन ह्याच्यामध्ये टर्म मध्ये असणारा फरक. ह्याच्यामध्ये फरक किती आहे 4. तर काय आहे उत्तर, 4 अधिक 9 गुणिले 4, 4 अधिक 36 म्हणजेच याचं 10वं पद काय येणार आहे, T10 येणार आहे 40. अशा पद्धतीनं अंकगणितीय श्रेणी म्हणून. त्यानंतर त्याच्यामधले काही त्या सर्वांची बेरीज दिली असेल. यस, श्रेणी एखादी दिली, पाच 10 15 अशा प्रकारची एक श्रेणी दिलेली आहे आणि या सर्वांची काय करायचं आहे, बेरीज करायची आपल्याला. त्याचं सूत्र आहे Sn बरोबर n/2 इंटू 2a प्लस n-1 इंटू d. हा काय आहे याचा फॉर्म्युला. म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये दिलेले असणाऱ्या सम टर्म आहे त्याचं काय करू शकता, बेरीज करू शकता. समजा एक श्रेणी आहे 5 10 15 ह्याच्यातलं आपल्याला 10 टर्म पर्यंत काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे, Sn म्हणजे S10 बरोबर किती याच्यापर्यंत 10 टर्म पर्यंतची बेरीज पाहिजे. n म्हणजे काय येणार आहे 10, 2 इंटू A म्हणजे पहिली टर्म असते श्रेणीमध्ये ही आहे 5 अधिक n म्हणजे 10 वजा 1 आणि D आहे ह्या दोघांमधला फरक किती आहे तर 5. हे काय येणार आहे 5 10 अधिक 45 बरोबर 55. 5 गुणुले 55 275. म्हणजे हे जी श्रेणी दिलेली आहे 5 10 15 ते 10 टर्म पर्यंत, तर ह्याच्या पहिल्या 10 टर्मची बेरीज किती येणार आहे तर 275. हे काय करू शकतो, ह्या सूत्राने काढू शकतो. म्हणजे एखादं दिलेलं पद काढायचं असेल तर त्यासाठी सूत्र आहे
ए अधिक n मायनस 1 इंटू डी. हे कधी सूत्र वापरतो? एखादं पद काढायचं असेल तर. आणि दुसरं आहे एस एन बरोबर n भागिले 2 हे कधी वापरतो? पदांची बेरीज करण्यासाठी. हे टर्म आणि हे काय आहे? सम. पदांची बेरीज करण्यासाठी अशा प्रकारे आपण करू शकतो. ह्याच्यावरचे काही प्रश्न मी तुम्हाला पाठवते अंकगणितीय 3D वरचे.